जवळजवळ 500 काहीतरी बांध हे केले आणि हे तुम्ही सरकारी मदतीवरती अवलंबून न राहता गावकऱ्यांकडनं मदत घेऊन श्रमदानातनं हे बांधले. तर मग हे सगळं करायची प्रेरणा कशी मिळाली आणि लोकांना कसं कन्व्हिन्स केलं की आपण हे करायला पाहिजे? मी सुरुवात जे आपण केली तिथनं ते अशी केली की गावाचे जे जंगल आहे ते संपत चाललं होतं. आपण म्हणतो ना की विकास करायचा असेल तर आपल्याला अस्तित्व आणि अस्मिता सांभाळून आपल्याला आपल्या गरजा सोडवायच्या आहेत. हा बिंदू तेव्हापासून आपण डोळ्यासमोर घेतला. सरकार मदत करेल तेव्हा करेल, आपण गावाला संघटित करून काय करू शकतो. आम्ही एक 4-5 नियम केलेत की मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड, राखीव जंगलात कोणी बैलगाडी नेली 751 रुपये दंड, डोक्यावर मुळे आणताना कोणी महिला पुरुष सापडला तर 551 रुपये दंड. लक्षात आलं की नुसतं वनावर काम करायचं का? मग पुढे जाऊन आपण त्याला 5 बिंदू जोडलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन म्हणजे गोआधारित शेती. हे 5 बिंदू असे आहेत की याच्याशिवाय आपण शाश्वत विकास करू शकत नाही, ज्याला आपण स्थिर विकास म्हणतो. ते करण्यासाठीचा हा सगळा प्रयोग सुरू केला आणि एका गावापासून मग ते हळूहळू आपण त्याची व्याप्ती वाढवतो. पर्यावरण आपला मुख्य विषय की जसं संघाचे 5 आयाम जे आहेत त्यातला पर्यावरण गतिविधी जो म्हणतो आपण, की पर्यावरणामध्ये या सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत. प्रश्न पण तिथे आहेत आणि उत्तरं पण तिथे आहेत.